गोष्टीचं नाव दादरच्या मठातील स्वामींचं करुणाचरण. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. मुंबईच्या दादरमधला श्री स्वामी समर्थ मठ शांत, प्रसन्न आणि दिव्य ऊर्जेने भरलेला. रोज शेकडो भक्त इथे येतात, पण काही अनुभव मनावर कायमचे कोरले जातात. ही तशीच एक घटना. एकदा संध्याकाळची आरती संपली होती. भक्त हळूहळू बाहेर पडत होते. त्यात एक वृद्ध आजोबा होते. पांढरे केस, डोळ्यांत थोडी भीती आणि हातात एक छोटी पिशवी. ते हळूहळू मठाच्या मुख्य मूर्तीपाशी आले, बसले आणि अश्रूंनी डोळे भरून आले. सेवेकऱ्यांनी विचारले, काय झालं आजोबा, काही अडचण आहे का? ते थरथरत म्हणाले, मी इथे पहिल्यांदाच आलोय, पण म्हणतात ना, स्वामी सर्व जाणतात. माझा मुलगा मागच्या काही महिन्यांपासून माझ्या संपर्कात नाही, फोनही लागत नाही. माझं मन अस्वस्थ होतं, म्हणून स्वामींना प्रार्थना करायला आलो. आजोबांचे शब्द ऐकून सगळे शांत झाले. त्या क्षणी दिव्य शांतता पसरली. आरतीनंतर उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशात मठातील स्वामींच्या मूर्तीवर एक खास तेज जाणवत होतं. आजोबा काही मिनिटं डोळे मिटून बसले आणि उठून बाहेर जायला लागले. तेवढ्यात त्यांच्या खिशातला फोन अचानक वाजला. स्क्रीनवर नाव, माझा मुलगा. आजोबा थथले. कॉल उचलल्यावर मुलाचा आवाज, बाबा, माफ करा, काही कारणामुळे संपर्कात राहू शकलो नाही. मी व्यवस्थित आहे. आज अचानक मन म्हणालं, बाबांना फोन कर. म्हणून आजोबांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ते मठाबाहेर थांबले, आकाशाकडे पाहिलं आणि स्वामींच्या मूर्तीला फोल्डेड हँड्स करून म्हणाले, स्वामी, तुम्ही खरेच अक्कलकोटचे राजा. माझ्या तुटलेल्या मनाला तुम्ही दिलासा दिलात. दादर मठात स्वामींची कृपा फक्त दर्शनात नाही, ती मनाच्या शांततेत, प्रेमात आणि चमत्कारात आहे. कधी कधी देव बोलत नाही, पण घटना बोलतात. योगायोग नाही, स्वामींचा संकेत असतो.